हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर आता सायंकाळपासून ना मी ब्लॉगला सुरुवात करते आणि आत्ताच दिवावात वगैरे सगळी सायंकाळची करून झालेली आहे देवाजवळ, तुळशीजवळ आणि त्यानंतर आता मी स्वयंपाकाला लागलेली आहे। तर आज स्वयंपाकामध्ये मी ना पावभाजीचा बेत केलेला आहे। तर तेच सगळी माझी तयारी सुरू होती, कारण इकडे कुकर वगैरे आधीच ठेवून दिलेला होता मी। तर कुकर वगैरे झालेला आहे, सगळ्या भाज्या वगैरे आधीच शिजवून घेतलेल्या आहे मी। तर आज ना कुणाल येतो आहे, म्हणजे माझा लहान भाऊ। तर म्हणून मग मी पावभाजीचा बेत केलेला होता, कारण त्याला पावभाजी खूप आवडते। तर त्याचीच आता सगळी माझी तयारी सुरू होती आणि त्याला यायला जरा उशीर आहे। आणि इकडे सक्षम आणि हे ना कूलर खोलत होते, कारण तो जरा बिघडलेला होता। म्हणजे त्याची जी मोटर आहे तर ती खराब झालेली होती, बंद पडलेली होती। आधी सुरू होता मात्र आता अचानक बंद पडलेली होती, म्हणून ते खोलून ना बघत होते की त्याला काय झालेलं आहे म्हणून। आणि इकडे आता कुकरही ना छान गार झालेला आहे, म्हणून मग मी ते भाज्या वगैरे सगळ्यांना काढून घेणार आता कुकरमधून। आणि जेव्हापासून ना इंडक्शन घेतलेलं आहे तर खूप सोयीस्कर झालेलं आहे सगळ्या गोष्टी याच्यावर करायला। आणि माझ्याकडे म्हणजे जी भांडी होती, जसं कुकर, कढई वगैरे, तर ते इंडक्शनवर बसतात, त्याच्यामुळे ना अगदी सोयीस्कर गेलं मला ते सगळं काही। नाहीतर मग ती भांडी मला ना घ्यावी लागली असती आणि ती भांडी जरा महाग येतात असं मी ऐकलं आहे। तर याबाबतीत तुमचा काही अनुभव असेल तर नक्की कमेंटद्वारे शेअर करा। आणि ज्यांच्याकडे सोलर पॅनल वगैरे बसवलेले असेल तर त्यांच्यासाठी तर हे एक ना उत्तम असं पर्याय आहे की ज्याच्यामुळे आपली गॅसची बचत होऊ शकते। तशी भरपूर जणांच्या घरी इंडक्शन असेल आधीपासूनच, मात्र आपण त्याचा वापर इतका नसेल केला जितका आता जी काही परिस्थिती सगळी उद्भवलेली आहे सगळीकडे, की गॅस मिळत नाही आहे। त्यामुळे खरंच इंडक्शनचा आता वापरही तेवढाच जास्त होऊन राहिलेला आहे। तर चला आता इकडे ना मी पावभाजी फोडणी द्यायला घेतलेली होती, कारण सगळ्या भाज्या मी स्मॅश करून घेतलेल्या होत्या। तर सुरुवातीला थोडी मोहरी, त्यानंतर मग कांदा, अद्रक लसूणची पेस्ट वगैरे त्यामध्ये टाकलेली होती आणि ती थोडा वेळ होऊ दिली। त्यानंतर जे काही आपले बेसिक मसाले असतात, जसं की तिखट, हळद, धने पावडर, जिरे पावडर आणि भरपूर असा पावभाजी मसाला त्यामध्ये मी घातलेला होता। आणि टोमॅटो वगैरे ना सगळं मी भाज्यांमध्ये शिजवून घेतलेलं होतं। त्यामुळे मग मी ना याच्यामध्ये टोमॅटो प्युरी वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे, कारण भाज्यांमध्ये सगळं टाकलं की ते छान शिजून जातं, म्हणून मग टोमॅटो ना भरपूर असे त्याच्यामध्येच टाकून घेतलेले होते मी। तर सगळे मसाले वगैरे झाल्यानंतर स्मॅश केलेली सगळी भाजी ना कढईत टाकून घेतली आणि जे भाज्या शिजवलेलं पाणी होतं ना ते मी थोडं बाजूला काढून ठेवून दिलेलं होतं, म्हणजे जेवढं मला लागेल मग मी तेवढं टाकेल, म्हणून ते तेवढं ना बाजूला काढलेलं होतं। तर आता थोडं पाणी मी त्याच्यामध्ये घातलेलं होतं आणि थोड्या वेळात बघणार की अजून गरज वाटली तर मग अजून टाकणार मी, कारण जरा सुरुवातीला ना ती अशी पातळच केलेली बरी असते, कारण भाज्यांमध्ये ना बटाटा घातलेला असतो, त्याच्यामुळे भाजी लवकर घट्ट येते। म्हणून मी जरा ना ती थोडी पातळच केलेली होती, म्हणजे थोड्या वेळात ती थोडी थंड झाली की ते थोडंसं ना घट्ट येतं म्हणून। त्यानंतर मग शेवटी त्याच्यामध्ये छान बटर वगैरे घालून घेतलेलं होतं मी आणि आता पाव शेकायला घेतलेले होते। तर कुणाल अजून यायचं आहे, कारण त्याचं ऑफिस होतं आणि ऑफिस झाल्यानंतर तो निघालेला होता, तर त्याला यायला जरा उशीरच होता आणि आता मुलांनाही भूक लागलेली होती। त्यामुळे मग ना पाव शेकायला घेतले। तर पाव शेकायचे म्हटले की तिथे अपेक्षा ही समोरच असते, कारण तिला पाव शेकणं किंवा किचनमधलं कुठलंही काही काम म्हटलं असं की तिला आवडतं। तर मी होती तशी तिच्या बाजूला आणि ती मग सगळे पाव वगैरे ने शेकत होती। तर पाव वगैरे शेकून घेतले, त्यानंतर मग सक्षम, अपेक्षा यांनीही पावभाजी वगैरे ना खाऊन घेतली आणि पावभाजी खरंच टेस्टी झालेली होती, खूप छान झाली होती चवीला। आणि त्यानंतर मग कुणालही आलेला होता। तर आल्यानंतर मग जरा वेळ बसला, त्यानंतर फ्रेश वगैरे झाला तो आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करायला बसलो आणि गप्पा गोष्टी करत मग आम्ही आमचं जेवण वगैरे जे काही म्हणजे पावभाजी वगैरे केलेली होती तर ते करून घेतलं। तर जेवणं वगैरे झालीच सगळ्यांची आणि त्यानंतर मग जी काही भांडी वगैरे होती ती सगळी घासून मग ओटा वगैरे सगळा स्वच्छ करून घेतला, सिंक वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर मग सगळे निवांत आम्ही ना
हॉलमध्ये बसून मग भरपूर अशा गप्पा गोष्टी करत बसलेलो होतो. आणि गप्पा करायला बसलं की मुलांचे प्रश्न काही संपत नाही. आणि आज हॉलमध्येच गाद्या टाकलेल्या होत्या, कारण हॉलमध्येच इथे कूलर लावलेला आहे खिडकीला, कारण बेडरूममध्ये अजून कूलर लावायचा आहे, कारण मध्यंतरी जे काही थोडं थंडच होतं वातावरण, मध्ये मध्ये पाऊस येऊन राहिलेला आहे, त्याच्यामुळे फक्त एकच कूलर लावलेला आहे. बेडरूमचा अजून काही कूलर लावलेला नाही आहे, त्याच्यामुळे मग इथेच गाद्या टाकून घेतलेल्या होत्या. आणि अशा खाली गाद्या वगैरे टाकून झोपायचं म्हटलं की मुलांना खूप मजा वाटत असते, कारण असं काही नेहमी नेहमी त्यांना मिळत नाही. तर चला, असा होता आजचा व्लॉग. तर इथेच मी माझा आजचा व्लॉग संपवते. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर लाईक करा. आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.